लग्न समारंभ असो किंवा कुठलाही छोटा-मोठा कार्यक्रम असो, आपण खूप भारी अशी साडी नेसतो आणि त्यावर खूप सुंदर असा मेकअप करतो. पण जर तुमचे हेअर्सच चांगले नसतील, तर तुमच्या लूकला काहीच उपयोग होत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 असे हेअरस्टाईल सांगणार आहेत, ज्या की खूप सोप्या आणि पटकन अशा होणाऱ्या आहेत. ज्यांना हेअरस्टाईल सुद्धा येत नाही, त्यांना देखील ही हेअरस्टाईल येऊन जाणार आहे. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सो हॅलो एव्हरीवन, मी अर्चना आणि अर्चनाच मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर सगळ्यात पहिली हेअरस्टाईल. ही हेअरस्टाईल कुणालाही इझिली येऊन जाईल. जर तुम्हाला अजिबातच हेअरस्टाईल येत नसेल, तर त्यांना देखील ही हेअरस्टाईल इझिली येऊन जाईल. तर त्यासाठी इथे मी माझा मिडल पार्टिशन केलेला आहे. तुमचं जर साइड पार्टिशन असेल, तर तुम्ही ते करू शकता. पण मला मिडल पार्टिशन आवडतं म्हणून मी मिडल पार्टिशन केलेलं आहे. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक टेलकोम आणि टेलकोमच्या साहाय्याने मी मिडल पार्टिशन करून पूर्ण केस माझे मागच्या साईडला असे व्यवस्थितरित्या विंचरून घेणार आहे. सगळे केस व्यवस्थितरित्या विंचरून मागच्या साईडने त्याला रबरच्या साहाय्याने मी एक लो पोनी तयार करणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. अशी व्यवस्थितरित्या पोनी करायची आहे आणि त्यानंतर तिला ट्विस्ट अँड टर्न करत तिला अशा पद्धतीने राऊंड टाय करून घ्यायची आहे एका दुसऱ्या रबरने. व्यवस्थितरित्या सर्व केस त्याच्यामध्ये व्यवस्थित टाय करून घ्यायचे आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने कुठेही आपल्याला हेअर्स असतील तर ते आतमध्ये टक इन करायचे आहे आणि त्यानंतर टिकटॉकच्या क्लिप्स घेऊन दोन्ही साईडने मी अशा पद्धतीने लावणार आहे, जेणेकरून जे आपले केस आहेत ते पुढे येणार नाहीत आणि विचित्र असं दिसणार नाही. जे बेबी हेअर्स असतात ते सारखे असे पुढे येतात, तर त्यामुळे अशा पद्धतीने दोन्ही साईडनी टिकटॉकच्या क्लिप्स लावून घ्यायच्या आहे आणि इथे मी आर्टिफिशियल गजरा लावणार आहे. अशा पद्धतीने त्याला मी दोन्ही साईडनी हेअर क्लिप्स लावलेले आहेत आणि त्याला असं टक इन करत आहे. तर ही होती पहिली स्लिक बन हेअरस्टाईल. तर आता दुसरी हेअरस्टाईल आहे. त्यासाठी इथे मी इयर टू इयर सेक्शन केलेले आहे मिडल पार्टिशन करून आणि त्यानंतर ह्या दोन्ही सेक्शनला मी टिकटॉकच्या क्लिपने सिक्युअर करत आहे आणि जे काही मागचे केस आहेत त्याला व्यवस्थित विंचरून एक हेअर क्लिपच्या साहाय्याने मी त्याला थोड्या वेळासाठी बांधून ठेवणार आहे. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्याचप्रमाणे तुम्हाला देखील करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपले हेअर्स पाहिजे आहेत. ही हेअरस्टाईल करण्यासाठी पुढून 2 सेक्शन आणि मागचे केस संपूर्ण टाय. आणि आता मी काय करणार आहे, एक सेक्शन त्याचा ओपन ठेवणार आणि एका सेक्शनला टिकटॉकच्या क्लिपने मी सिक्युअर करून घेतलेले आहे आणि त्यानंतर टेलकोमच्या साहाय्याने त्याच्यातला एक पातळ असा सेक्शन घेणार आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने आणि त्यानंतर त्याच्या खालीच आपण मी बोटांच्या साहाय्याने देखील तुम्ही करू शकता. मी टेलकोमच्या साहाय्याने केलं होतं आणि नंतर बोटांच्या साहाय्याने तुमच्यासाठी दाखवत आहे. तर इथे बोटांच्या साहाय्याने दुसरा सेक्शन घेतला आणि त्याला त्याच्यानंतर वरतून असं ट्विस्ट करून त्याच्यावर ॲड केलं. अशाच पद्धतीने खाली जात आपल्याला एक सेक्शन ॲड करत जायचं आहे त्या हेअरमध्ये, फर्स्ट हेअरमध्ये. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे. मी इथे ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने एक सेक्शन घ्यायचा आहे आणि त्याच्यातच ट्विस्ट करून त्याच्यात ॲड करत जायचं आहे. तर सगळे सेक्शन करून झाल्यानंतर शेवटी त्याला असं व्यवस्थित थोडंसं पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे पुढचे हेअर्सचे सेक्शन आपण केले होते त्याला थोडंसं असं पुल करत मागच्या साईडला मी एक टिकटॉकच्या क्लिपने ते केस पूर्ण व्यवस्थित सिक्युअर करून घेणार आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला देखील सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. खूप सोपं आहे. तुम्ही जर एकदा जरी केलं तरी तुम्ही एक 5 ते 10 मिनिटात ही हेअरस्टाईल करू शकता. तर अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे. मी एक ॲड करत त्याच्यात ट्विस्ट करत जात आहे, म्हणजे एक पिळा मारायचा आहे, म्हणजे त्याचा लूक खूप छान येतो आणि थोडेसे असे पुल देखील करायचे आहे.
आणि मी आता दोन्ही साईडचे जे सेक्शन माझे कंप्लीट झालेले आहेत आणि त्याला मी टिकटॉकच्या क्लिपच्या साहाय्याने स्वीकार करून घेत आहे. तुम्ही बॉब पिन सुद्धा इथे वापरू शकता. मला बॉब पिनच आवडतं शक्यतो करून टिकटॉक क्लिपपेक्षा. तर अशा पद्धतीने मी जी क्लिप लावली ती काढलेली आहे आणि बाकीचे केस चांगले विंचरून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दिसत आहे मागच्या साईडला आणि त्याच्यामध्येच मी आता आर्टिफिशियल गजरा लावणार आहे. तर इथे मी आर्टिफिशियल गजरा लावत आहे. तुम्ही इथे ब्रोच देखील लावू शकता किंवा तुमच्याकडे जर ओरिजिनल गजरा असेल तो देखील अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. खूप छान असं दिसतं. तर अशा पद्धतीने आपली दुसरी हेअरस्टाईल झालेली आहे. तर आता तिसरी हेअरस्टाईलमध्ये आपण पुढचं जे व्हेरिएशन केलं होतं ते तसंच ठेवायचं आहे आणि जे माझे केस आहेत मागचे त्याला मी रबरच्या सहाय्याने अशी पोणी घालणार आहे एक. अशा पद्धतीने मी इथे पोणी घातलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने. तर आता त्या पोणीमधले जे हेअर्स आहेत त्याचे मी असे 2 सेक्शन करणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने. आणि ह्या 2 सेक्शनचे मी अशा पद्धतीने 2 वेण्या घालून घेतलेल्या आहे. आपण ज्या साध्या वेण्या घालतो त्याच पद्धतीने आपल्याला 2 वेण्या घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर त्या वेण्याला थोडंसं पुलअप करायचं आहे जेणेकरून त्याचा लुक असा थोडासा फुलर असा दिसेल. कारण माझे हेअर्स पातळ आहेत त्याच्यामुळे मी त्याची पद्धत वापरत आहे. तुमचे जर दाट असतील तर तुम्हाला करायची काही गरज नाही पण जर माझ्यासारखे तुमचे हेअर पातळ असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही पुल केले हेअर्स तर ते खूप छान असे दिसतात. आणि त्यानंतर ते एकमेकांना असं रॅप करत जायचं आहे आणि रॅप करून एकमेकांमध्ये असं गोलमध्ये गुंडाळायचं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्या पद्धतीनेच तुम्हाला देखील करायचं आहे आणि त्याला मी बॉब पिनच्या साहाय्याने सिक्युअर करत आहे. जसं आपण त्याला गोल गोल राऊंडमध्ये फिरवत जाऊ त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बॉब पिनच्या साहाय्याने सिक्युअर करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी दुसरी वेणी देखील इकडच्या साहाय्याने मी गोल करत आहे. पहिली वेणी आपण राईट साईडने राऊंड केली होती आणि दुसरी वेणी लेफ्ट साईडने अशी राऊंड करत जायचं आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे आणि त्याला बॉब पिनच्या साहाय्याने व्यवस्थित असं घट्ट लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते सुटणार नाही अशाच पद्धतीने ठेवायचं आहे. तर इथे मी दोन्ही वेण्या ज्या आहेत त्या चांगल्या सिक्युअर करून घेतलेल्या आहेत. आणि आता मी ह्या बनला गजऱ्याच्या साहाय्याने मी डेकोरेट करत आहे. तुम्ही इथे ब्रोचचा देखील वापर करू शकता किंवा जे आर्टिफिशियल आंबाड्याचे ब्रोचेस येतात ते देखील खूप छान दिसतात आणि तुम्ही ओरिजिनल रोजेसचे जे फ्लॉवर्स आहेत ते सुद्धा तुम्ही एका साईडला जर लावले एकाच साईडला फक्त तरी खूप छान दिसतो. अशा पद्धतीने हा आपली हेअरस्टाईल झालेली आहे. तर या होत्या आजच्या 3 अशा सोप्या आणि पटकन होणाऱ्या अशा हेअरस्टाईल. या हेअरस्टाईलपैकी तुम्हाला कोणती हेअरस्टाईल जास्त आवडली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल हे देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.